नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप पाटील। तर मित्रांनो, आपण आज चारित्र्याविषयी थोडीशी कविता आणि त्याची माहिती बघणार आहे। तर तुम्हाला माहिती आणि कविता कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। खूप दिवसानंतर आज मी कविता बनवायला लागलो मित्रांनो। मध्ये आपण ब्रेक घेतला होता आणि मला वाटते 3-4 महिने ना मी काहीच सादरीकरण केलं नव्हतं। तर पुन्हा एकदा तुमच्या सेवेत मी हजर झालेलो आहे। तर तुम्हाला कशा प्रकारे कविता आवडते की नाही ते सांगायला विसरू नका मित्रांनो। आपल्या आयुष्यात ना आदर नावाची एक गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये ना ती समाविष्ट असते मित्रांनो। म्हणजे सर्वप्रथम एक गुण येतो तो म्हणजे आदर नावाचा मित्रांनो। आदर हा फक्त वडीलधाऱ्या माणसांचाच नाही तर प्रत्येकाचा करता येतो। तुम्ही लोकांचा तिरस्कार करत गेला तर एक वेळ अशी येते मित्रांनो की सगळेजण तुमचा तिरस्कार करतात। दुसरी गोष्ट आयुष्यात असते ती म्हणजे मित्रांनो वाणी। म्हणजे आपण जे बोलतो ना त्याला वाणी म्हटलं जातं मित्रांनो। आणि चांगल्या प्रकारे आपल्याला जर बोलता आलं तरच आपण चार चौघात इतरांशी कसं बोलायचं हे सुद्धा बघतो। म्हणजे ते आपल्याला समजलं पाहिजे मित्रांनो। तोंडातून फक्त जर हा शब्द निघत असेल तर त्याचं प्रतिसाद सुद्धा अमृतवाणी घडतील मित्रांनो। वाईट वाक्य निघत असतील तर त्याचं विष बनायला वेळ लागत नाही मित्रांनो। तलवारीपेक्षा धार जास्त असते शब्दांमध्ये मित्रांनो। म्हणूनच उगाच कुणाला वाईट बोलत बसण्यापेक्षा सगळ्यांशी चांगलं बोललेलं कधीही चांगलं मित्रांनो। तिसरी गोष्ट आहे म्हणजे विचार नावाची। माणसाची विचारधारणा करण्याची पद्धत मित्रांनो असते ना त्यावर जीवनशैली अवलंबून असते मित्रांनो। चांगल्या विचारातून आपण प्रथम स्वतःचं कुटुंब आणि समाजाचा त्यावर नंतर देशाचा सुद्धा विकास घडवायला पाहिजे मित्रांनो। आणि चौथी गोष्ट आहे मित्रांनो नैतिकता। म्हणजे आपली जी वागणूक असते सगळ्यांशी समतेची ती नैतिकतेने म्हणजे चांगल्या वागणुकीमुळे समाजात आपण चांगलं एक विशिष्ट स्थान निर्माण करू शकतो। हे गुण जर चारही आपल्यामध्ये असतील तर मित्रांनो हे जग जिंकता येतं मित्रांनो आपल्याला। तर पुढील कविता मित्रांनो चारित्र्यावरच आहे। तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। 3 अक्षरांचा शब्द हा 3 अक्षरांचा शब्द हा राजा असतो पटावरचा। राजा असतो पटावरचा आयुष्याच्या खेळातला हा डाव असतो महत्वाचा। हा डाव असतो महत्वाचा। आयुष्याच्या या खेळात राजावरच डाव असतो। राजावरच डाव असतो। राजा विना लंकेला काडीचाही भाव नसतो। राजा विना लंकेला काडीचाही भाव नसतो। सारा हा खेळ फक्त अवलंबून असतो राजावर। अवलंबून असतो राजावर। राजा चुकता एक खेळी राणी येते वाऱ्यावर। राजा विना राणीला शेवटी काहीच मोल नसते। चारित्र्याबद्दल बोलणे इतकं खरंच सोपे नसते। चारित्र्याबद्दल बोलणे इतकं खरंच सोपे नसते। तर मित्रांनो अशा प्रकारे कविता होती। कविता कशी वाटली सांगायला विसरू नका।